नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. बहुपदींचा भागाकार या प्रकरणातलं सराव संच 10.2 सध्या आपण सोडवतोय आणि त्यातलं 5वं उदाहरण आत्ता आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. तर काय दिलंय या उदाहरणामध्ये, तर एक मोठी बहुपदी दिली आहे 3x वजा 3x चा वर्ग वजा 12 अधिक x चा चौथा घात अधिक x चा घन, आणि या बहुपदीला 2 अधिक x चा वर्ग या द्विपदीने भागायचे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याला भागायचे त्याला म्हणतात भाज्य आणि ज्याने भागायचे त्याला म्हणतात भाजक. आपल्या स्क्रीनवर हे इथे लिहिलेलं आहे. तर या उदाहरणात जी बहुपदी दिली आहे त्यात आपल्याला काय दिसतंय की x हे चल आहे, बरोबर, आणि x चे जे घातांक आहेत ते व्यवस्थित क्रमामध्ये दिलेले नाही आहेत. म्हणजे काय, तर पहिलं पद आहे x चं, म्हणजे किती, x चा पहिला घात. दुसरं पद आहे x च्या वर्गाचं, ठीक आहे, आणि त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात तर x च्या चौथ्या घाताचं पद आहे आणि त्याच्यानंतर x च्या तिसऱ्या घाताचं पद आहे. म्हणजे इथे क्रम व्यवस्थित दिलेला नाही आहे. तसंच तुम्ही जर भाजकामध्ये बघितलं तर 2 ही पहिली संख्या आणि त्याच्यानंतर x या चलाचा वर्ग दिलेला आहे, ठीक आहे. तर बहुपदीचा भागाकार करताना पहिल्यांदा काय करायचं, x च्या घातांकाची जी पदं आहेत ती उतरत्या क्रमाने लिहून घ्यायची. म्हणजे काय करायचं, तर सगळ्यात जास्ती घातांक ज्याचा आहे ते पद आधी लिहायचं आणि त्या क्रमाने खाली खाली जायचं. म्हणजेच x चा चौथा घात, त्याच्यानंतर येणार अधिक x चा घन, त्याच्यानंतर x च्या वर्गाचं पद येणार म्हणजे कुठलं येणार 3x चा वर्ग, त्याच्यानंतर x चं पद येणार म्हणजेच अधिक 3x, आणि नंतर येणार वजा 12. आलं लक्षात? म्हणजे काय केलं आपण की जो चलाचा घातांक आहे त्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने ही सगळी पदं आपण लिहून घेतली. म्हणजे सगळ्यात जास्ती ज्याचा घातांक आहे ते पद सुरुवातीला येईल आणि ज्याचा घातांक सगळ्यात कमी आहे ते पद शेवटी येईल. आणि तसंच भाजकामध्ये पण करायचं. म्हणजेच काय, भागिले x चा वर्ग आधी येईल आणि मग अधिक 2 येईल. तुम्हाला जेव्हा उदाहरण सोडवायला दिलं जातं तेव्हा सुरुवातीला ते नीट वाचा आणि त्यातल्या चलाची पदं बघा आणि त्यांच्या घातांकाचे क्रम बघा, आणि जर ते उतरत्या क्रमात दिलेले नसतील तर ते उतरत्या क्रमाने असे लिहून घ्या, ठीक आहे. तर ही दुरुस्ती आपण स्वतः करून घ्यायची आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं. तर पहिल्यांदा काय करायचं आता, तर हे उदाहरण भागाकाराच्या स्वरूपात लिहून घ्यायचं म्हणजे ते सोडवायला सोपं जातं. म्हणजे काय, तर x चा वर्ग अधिक 2 हे आपलं झालं भाजक, आणि त्यांनी कशाला भागायचे, तर x चा चौथा घात अधिक x चा घन वजा 3x चा वर्ग अधिक 3x वजा 12, बरोबर. आणि हे आपलं नेहमीचं भागाकाराचं चिन्ह. आता आपल्या 3 स्टेप पद्धतीमधली पहिली स्टेप काय असते, तर भाज्याच्या पहिल्या पदाला भाजकाच्या पहिल्या पदाने भागायचं. तर भाज्याचं पहिलं पद काय आहे, तर x चा चौथा घात. भाजकातलं पहिलं पद काय आहे, तर x चा वर्ग. म्हणून आपला a किती येणार, x चा चौथा घात भागिले x चा वर्ग. आता भागाकार आहे म्हणून घातांकांची वजाबाकी होणार, म्हणून a बरोबर x चा चौथा घात वजा दुसरा घात. म्हणजेच a किती आला, x चा दुसरा घात किंवा x चा वर्ग. तर हा झाला आपला पहिला भागाकार जो मी इथे लिहून टाकतो, x चा वर्ग, ठीक आहे. आता दुसरी स्टेप काय असते, तर भाजकाला या भागाकाराने गुणायचं. म्हणजेच काय, तर b बरोबर x चा वर्ग अधिक 2 हे झालं आपलं भाजक. त्याला कशाने गुणायचं, तर x च्या वर्गाने गुणायचं. म्हणून b बरोबर x चा वर्ग गुणिले x चा वर्ग अधिक 2 गुणिले x चा वर्ग. म्हणून b बरोबर किती आला, x चा चौथा घात. आता गुणाकार आहे त्यामुळे घातांकांची बेरीज होते, म्हणून 2 अधिक 2 4 झाला आणि 2x चा वर्ग. तर आपली तिसरी स्टेप काय असते, तर भाज्यातून b वजा करायचा, म्हणजेच तो गुणाकार वजा करायचा. तर इथे मी काय करतो, भागाकारातल्या वजाबाकीचं चिन्ह लिहितो आणि कंसामध्ये आपण ही b ची किंमत लिहूया. x चा चौथा घात अधिक 2x चा वर्ग, x चा चौथा घात. पण इथे गंमत बघा काय आहे, इथे भाज्यामध्ये x च्या घनाचं पद आहे पण या b मध्ये x च्या घनाचं पद नाही आहे. मी इथे फुली मारतो याच्यावर. आलं लक्षात? आपल्याकडे काय x च्या वर्गाचं पद आहे. मग काय करायचं, पहिल्यांदा x च्या वर्गाचं पद x च्या वर्गाच्या पदाखाली लिहून टाकायचं, म्हणजे 2x चा वर्ग. हे भाज्यातलं
एक्सच्या वर्गाचं पद आहे ना, त्याच्या खाली आपण बी मधल्या एक्सच्या वर्गाचं पद लिहून टाकलं. मग आता या एक्सच्या घनाचं काय करायचं, तर जे पद आपल्याकडे नाहीये त्याच्याऐवजी शून्याचं पद लिहायचं, म्हणजे 0 एक्सचा घन असं लिहायचं. ठीक आहे. आणि आता ही वजाबाकी करायची. आलं लक्षात? जे पद आपल्याकडे नाहीये त्याचं शून्याचं पद लिहायचं. ठीक आहे. आता वजाबाकी करताना बघा, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, त्यामुळे आतली सगळी चिन्ह बदलणार आहेत. तर तो बदल आधी आपण करून घेऊ. म्हणजेच मी काय करतो, हा कंस काढून टाकतो आणि ही सगळी चिन्ह आता आपल्याला बदलायची आहेत. म्हणजेच काय होईल, वजा एक्सचा चौथा घात वजा 0 एक्सचा घन वजा 2 एक्सचा वर्ग. आता ही वजाबाकी आपण करूया. एक्सचा चौथा घात वजा एक्सचा चौथा घात म्हणजे हे झाले 0. एक्सचा घन वजा 0 एक्सचा घन म्हणजे किती, एक्सचा घन. आणि वजा 3 एक्सचा वर्ग आणि वजा 2 एक्सचा वर्ग म्हणजे वजा 5 एक्सचा वर्ग. आलं लक्षात? आणि ह्याच्यानंतर काय करायचं, ही वरची जी 2 पदे आहेत ती खाली तशीच्या तशी लिहून टाकायची. म्हणजेच अधिक 3x वजा 12. ठीक आहे. आता ही जी बहुपदी आपल्याला मिळाली आहे त्याच्यासाठी पुन्हा आपली 3 स्टेपची पद्धत वापरायची. तर आता भाज्यातलं पहिलं पद कुठले, a बरोबर एक्सचा घन, आणि भाजकातलं पहिलं पद कुठले, एक्सचा वर्ग. बरोबर. म्हणून a बरोबर किती येणार, एक्सचा घन वजा दुसरा घात, म्हणजेच a बरोबर आला x. भागाकार असल्यामुळे घातांकांची वजाबाकी झाली, तर मी हा भागाकार इथे लिहून टाकतो x. आता दुसरी स्टेप काय असते, तर भाजकाला या भागाकाराने गुणायचं. म्हणजेच b बरोबर एक्सचा वर्ग अधिक 2 गुणिले x, म्हणजेच b बरोबर एक्सचा वर्ग गुणिले x अधिक 2 गुणिले x. म्हणून b बरोबर एक्सचा घन, गुणाकार असल्यामुळे घातांकांची झाली बेरीज, अधिक 2x. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करतो, तर भाज्यातून हा b वजा करतो. तर ते आपण इथे वरती करूया. परत एकदा मी भागाकारातल्या वजाबाकीचं इथे चिन्ह लिहितो आणि कंसात लिहितो एक्सचा घन. आता इथे लक्षात घ्या, आपल्याकडे एक्सच्या वर्गाचं पद नाहीये. बरोबर आहे. बी मध्ये एक्सच्या वर्गाचं पद नाहीये, म्हणून काय करायचं, तर एक्सच्या वर्गाचं पद काय घ्यायचं, 0 एक्सचा वर्ग घ्यायचा. आणि त्याच्या पुढे एक्सचं पद आहे म्हणजे ते अधिक 2x येणार. ठीक आहे. आणि आता करायची वजाबाकी. मग आता वजा चिन्ह आहे कंसाच्या बाहेर म्हणून आतली चिन्ह बदलणार. मग काय करायचं, तर पहिल्यांदा ती चिन्ह बदलून घ्यायची. तर इथे येणार वजा एक्सचा घन वजा 0 एक्सचा वर्ग आणि वजा 2x. एक्सचा घन वजा एक्सचा घन म्हणजे झालं 0. वजा 5 एक्सचा वर्ग वजा 0 एक्सचा वर्ग म्हणजे किती झालं, वजा 5 एक्सचा वर्ग. त्याच्यानंतर अधिक 3x वजा 2x म्हणजे येणार अधिक x. आणि हा 12 आता आपण इथे खाली घ्यायचा, वजा 12. ठीक आहे. आता ही जी बहुपदी मिळाली त्याच्यासाठी परत आपल्या 3 स्टेप करायचे. आता भाज्यातलं पहिलं पद काय आहे, वजा 5x चा वर्ग. भाजकातलं पहिलं पद काय आहे, x चा वर्ग. x चा वर्ग x चा वर्ग गेला, म्हणून a किती आला, वजा 5. तर हा भागाकार मी इथे लिहून टाकतो, वजा 5. आणि त्याच्यानंतर काय करायचं, भाजकाला या a ने गुणायचं. म्हणजेच b बरोबर x चा वर्ग अधिक 2 गुणिले वजा 5. म्हणून b बरोबर x चा वर्ग गुणिले वजा 5 अधिक 2 गुणिले वजा 5. म्हणजेच b बरोबर वजा 5x चा वर्ग वजा 10. आता तिसऱ्या स्टेप मध्ये भाज्यातून हा b वजा करायचा. तर मी इथे परत भागाकारातल्या वजाबाकीचं चिन्ह लिहितो आणि कंसात लिहितो वजा 5x चा वर्ग. आता इथे काय आहे, x चं पद नाही आपल्याकडे, म्हणून मी इथे लिहिणार 0x आणि वजा 10. आता कंसाच्या बाहेर वजा चिन्ह म्हणून आतली चिन्ह बदलणार. म्हणजेच काय होणार, तर हे होणार वजा वजा अधिक, हे होणार वजा, हे होणार अधिक. ठीक आहे. आता ही वजाबाकी आपण करून टाकू. वजा 5x चा वर्ग अधिक 5x चा वर्ग 0 अधिक x वजा 0x म्हणजे काय, अधिक x. आणि वजा 12 अधिक 10 म्हणजे किती, वजा 2. ठीक आहे. भाजक काय आहे, तर x चा वर्ग अधिक 2. उरलेलं भाज्य काय आहे, x वजा 2. ठीक आहे. हे आता इथे x चा घातांक काय आहे, तर 2. हा x चा सगळ्यात मोठा घातांक आहे. इथे x चा घातांक काय आहे, तर तो आहे 1. म्हणजेच काय, तर भाजकाचा घातांक हा भाज्याच्या घातांकापेक्षा मोठा आहे. आणि जेव्हा असं असतं
तेव्हा हा भागाकार पुढे चालू ठेवता येत नाही. ठीक आहे, म्हणून या उदाहरणाचा भागाकार काय आला? भागाकार आला एक्सचा वर्ग अधिक एक्स वजा 5 आणि बाकी काय आली? बाकी आली एक्स वजा 2. ठीक आहे, तर या उदाहरणामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं, तर जी बहुपदी आपल्याला दिलेली आहे भाज्यामध्ये आणि जी द्विपदी दिली आहे भाजकामध्ये, त्या दोन्हीसाठी आपल्याला एक दुरुस्ती करून घ्यावी लागते आणि ती दुरुस्ती अशी असते की एक्सच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने ही बहुपदी आपल्याला आधी लिहून घ्यावी लागते. तर ही सगळ्यात महत्वाची स्टेप या गणितात होती. ती स्टेप केल्याशिवाय हे गणित पुढे सोडवता येत नाही. ठीक आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. हे चॅनल पूर्णपणे विनामूल्य आहे. ते सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागणार नाहीत. ठीक आहे, धन्यवाद.